बातमी शेअर बाजारासंदर्भातली भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी सलग 5व्या दिवशी घसरणच पाहायला मिळाली आहे। आज गुंतवणूकदारांचं तब्बल 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठं कारण म्हणजे अर्थातच परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री। अमेरिकन बाजारातील अनिश्चितता आणि अमेरिकन डॉलरच्या वाढीनं रुपयानं आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठल्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळतोय। बातमी बाजारात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। अंबरनाथमध्ये काही नशेबाज तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली। याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील मुख्य चौकात मारहाणीचा हा प्रकार घडलाय। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गृहपाठासाठी गैरहजर राहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिक्षकांना विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उरण तालुक्यात घडली आहे। शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कानाखाली तसंच पट्टीनं हातावर वळ उठेपर्यंत मारहाण केली आहे। या प्रकरणी संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पुण्यात 8 ते 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत। दुकानांचं शटर उचकटून चोरट्यांनी रोकड लंपास केली। चोर सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेत। पोलीस आता चोरांचा शोध घेत आहेत। कोल्हापुरात भरधाव कार थेट मेडिकलमध्ये शिरली आहे। या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय तर मेडिकलचं नुकसान झालंय। संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केली, शिवाय चालकाला बेदम मारहाण केली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय। शिरोळ तालुक्यातील टाकवडेमध्ये हा अपघात घडलाय। बदलापुरातल्या कात्रप परिसरातील कल्याण कर्जत महामार्गावर रिक्षावाल्याच्या चुकीनं एका ट्रकनं डंपरला पाठीमागून धडक दिली आहे। अपघाताची दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीच्या बाधित शेतकऱ्यांनी रक्तानं पत्र लिहिण्याची मोहीम सुरू केली आहे। सांगलीवाडीतील शेतकऱ्यांनंतर आता बुधगावच्या महिला शेतकऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी जोर धरतीये। केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधून तात्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत। शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावं, अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबई जाम करू असा इशारा रविकांत तुपकरांनी सरकारला दिलाय। शेतकऱ्यांचा संयम तुटायची हे सरकार वाट पाहणार आहे का, असा सवालही तुपकरांनी उपस्थित केला। सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। कर्जमाफी, सरसकट पीक विमा, सोयाबीनची खुल्या बाजारात हमी भावात खरेदी यासह रोजगार हमी योजनेची कामं सुरू करा, या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। या मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मंत्रालयावर धडकणार आहेत। लातूरात पाणी पाईपलाईन अचानक बंद केल्यानं माजी उपसरपंचांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। दरम्यान त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांनी देखील मोठा पाठिंबा दर्शवलाय। पुढील 2 तास प्रशासनानं पाणी देण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा टाकीवरून उडी टाकून आत्मदहन करून असा इशारा सुभाष जाधवांनी दिलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा आता चांगलाच तापलाय। हद्दवाढ कृती समितीनं कोल्हापूर शहरात हद्दवाढीच्या समर्थनात डिजिटल फलक लावत एक प्रकारे ग्रामीण भागातील नागरिकांना इशाराच दिलाय। याला हद्दवाढ विरोधी कृती समितीनं देखील गावागावात हद्दवाढीच्या विरोधात डिजिटल फलक लावून चोख उत्तर दिलंय। जळगावातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवारांची खुर्ची संगणक जप्त करण्यात आलाय। पारोळाच्या 4 शेतकऱ्याचा भूसंपादनाचा मोबदला देण्यास टाळाटाळ केल्यानं न्यायालयाच्या आदेशानं कारवाई करण्यात आली। वकिलासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले। राज्यातील इतर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू असले, सोलापूर विभागातील 16 साखर कारखाने मात्र बंद आहेत। मात्र त्यांनी अद्याप साखर आयुक्त कार्यालयाला कळवलं नसल्याचं समोर आलंय। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 2 विदेशी नागरिकांवर कारवाई केली आहे। 2015 मध्ये यमनहून भारतात आलेले पती पत्नी व्हिसा संपल्यानंतरही जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूटच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते। त्यांच्यावर BNS फॉरेन्स ऍक्ट आणि टेलिग्राफ ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या मुळशीमध्ये रस्त्याशेजारी थांबलेल्या आयशर ट्रकवर चालू वीजवाहक तार पडल्यानं ट्रकनं पेट घेतलाय।
घटना घडली तेव्हा गाडीत सुदैवानं कोणीच नव्हतं. चालकाचा जीव थोडक्यात वाचलाय. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली आहे. मुंबईच्या ओशिवारामध्ये लागलेल्या आगीवर अखेर 1.5 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. ओशिवारामधल्या फर्निचर मार्केटला सकाळी 11:30च्या सुमारास भीषण आग लागली होती. 10 ते 15 सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर जवळपास 25 दुकानं आगीत भस्मसात झाली आहेत. लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालं. एक महत्त्वाची बातमी, 12वीच्या पहिल्याच पेपरात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आणि याच इंग्रजीचा पेपर होता आज. या पेपरमध्ये 42 केंद्रांवर गैरप्रकार उघडकीस आलाय. संभाजीनगरात सर्वाधिक 26 केंद्रांवर गैरप्रकार झाले. मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात कॉपीमुक्त अभियानाला चांगला प्रतिसाद मिळालाय. दरम्यान 12वी पेपरच्या पहिल्याच दिवशी कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळालाय. तिकडे जालन्यातील मंठा तालुक्यात ढोकसाळ परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय. चक्क शाळेच्या कंपाऊंडवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी देण्यात आली आहे. 12वीचा आज इंग्लिशचा पहिला पेपर होता आणि पहिल्याच पेपर दिवशी कॉपी बहाद्दरांनी भरारी पथकाचे वाभाडे काढले. ढोकसाळ परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. आपण म्हणता अशी जर घटना झाली असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हे कृत्य केलेलं असेल त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. त्याच्यासोबतच ज्या शाळेमध्ये अशा घटना घडतील तर त्या शाळेची परवानगी पुढच्या काळाच्यासाठी रद्दबदल केली जाईल. रस्त्यावरून धिंड काढत नागपूर पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपीचा चांगलाच माज उतरवलाय. आरोपी रोशन शेखनं कारागृहातून सुटून लग्नाचा आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारासह अपहरण खंडणीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल. नवी मुंबईतील खारघर इथं डोक्यात हेल्मेट घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिवकुमार शर्मा याला मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी रेहान शेखला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलंय. हेल्मेटनं हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार आहे. शिरूरच्या सणसवाडी परिसरात चोरट्यांनी एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकलाय. गॅस कटरच्या साहाय्यानं एटीएम फोडून 16 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. मात्र भर वस्तीत चोरट्यांनी एटीएमवर दरोडा टाकल्यानं एटीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सोलापूरमध्ये घरात कार्यक्रम असल्याचा फायदा घेत सगळेच पाहुणे घरी आल्यावर सख्या चुलत भावानंच भावाच्या घरात चोरी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 5 लाखांहून जास्त दागिने जप्त केले. छत्तीसगडच्या अरणपूर पोलीस स्टेशन जंगल परिसरामध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटांचा स्फोट होऊन 2 जवान जखमी झालेत. पोलीस आणि सीआरपीएफ यांनी नक्षलविरोधी सर्चिंग ऑपरेशन सुरू केलं होतं. मात्र सर्चिंग ऑपरेशन करता जंगलात पेरून ठेवलेल्या आयईडीवर एका जवानाचा पाय पडला आणि स्फोट झाला. जरांगे पाटील जी गाडी वापरतात ती वाळू माफियांची आहे असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचा खळबळजनक दावा देखील हाकेंनी केलाय. या वाळू माफियांचा आका कोण त्याचा शोध आधी घेतला पाहिजे अशी मागणी हाकेंनी केली आहे. यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक रणवीर अलाहाबादियाच्या घरी दाखल झालंय. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बुलढाण्याच्या केस गळती आजाराचा आता खामगाव तालुक्यातही शिरकाव झालाय. जयपूर लांडे गावात एका महिला रुग्ण आढळली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून आरोग्य यंत्रणा बारकाईनं लक्ष ठेवून आहे. अजूनही केस गळतीचं निदान झालेलं नाही. शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील 17 गावांमध्ये एकूण 264 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. परळीतील शिरसाळामध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये बुलेट गाडी पेटवण्यात आली. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील अशी धमकी दिली. यानंतर वाद पेटला आणि 2 गट आपापसात भिडले. या दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेटवून देण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबेच्या साथीदारांनी येरोडा बाजार परिसरात दुचाकीवरून रॅली काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांची त्याच परिसरात धिंड काढली आहे। मुंबईत माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी उठवण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेनं पीओपी मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास परवानगी दिली, मात्र मोठ्या मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन होणार नाही असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पीओपी गणेश मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यावर उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूरची सून होणार आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। रिंकू राजगुरू एका व्हायरल फोटोत कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलासोबत दिसते। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आणि युट्यूबर उद्योजक असलेला कृष्णराज महाडिक याच्यासोबत रिंकू पाहायला मिळाली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव शहरामध्ये एक भरकटलेलं हरिण शहरामध्ये दाखल झालं। मुख्य रस्त्यावर सुसाट वेगानं हरिण पळत सुटल्यानं तारांबळ उडाली। हरणाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। दहावी 12वी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आल्यावर त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपीच रद्द करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। तसंच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश देखील देण्यात आले। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं आज 12वीचा पहिला पेपर दिलाय। माझी मानसिकता नव्हती, कारण प्रत्येक क्षणाला मला वडिलांची आठवण येते, पण मी सर्व पेपर देणार आणि काहीतरी करून दाखवणार असल्याची प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे। 12वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळलाय। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यानं पालक संतापलेत। बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय। एक महत्त्वाची बातमी आता पाहूयात। कारवाल्या लाडक्या बहिणींची तपासणी केली जाणार असून यासाठी आरटीओची मदत देखील घेतली जाणार आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मदतीनं लाडक्या बहिणीच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आणि 65 वर्षी पुढील संजय निराधार योजना लाभार्थींची तपासणी केली गेली आहे। पुणे जिल्ह्यात जवळपास 50,000 लाडक्या बहिणींची तपासणी केली जाणार आहे। यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहननं पुणे जिल्हा परिषदेला यादी दिली आहे। ही यादी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। कार्यालयाकडून आमच्या जिल्हा परिषदेला ते अर्ज आले आणि मग त्या अर्जाची छाननी होऊन समजा ज्यांच्या घरी समजा 4 चाकी वाहन आहे किंवा मग ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशी या आर टी ओ ऑफिसकडून पिंपरी चिंचवड आर टी ओ ऑफिसकडून आम्हाला ही यादी प्राप्त झालेली आहे आणि ती यादी आम्ही आता आमच्या कार्यालयामार्फत ही अंगणवाडी आपले गावने काढून आम्ही आमच्या परिवेक्षकांना ही ती त्यांच्या बीटप्रमाणे त्यांना ती तपासणीसाठी देण्यात आली आहे। नागपुरात 30 जणांमध्ये सारी सदृश्य दिसून आल्यानं त्यांचे नमुने एम्सला पाठवण्यात आले होते। यापैकी 25 जणांना आजार नसल्याचा अहवाल प्राप्त झालाय। 5 जणांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे। विशेष म्हणजे बर्ड फ्लू दगावलेल्या कुटुंबातील व्यक्तीचा अहवाल नकारात्मक असल्यानं धोका टळला असल्याचं म्हटलं जात आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर गावात अंगावर काटा आणणारी परंपरा पाहायला मिळाली आहे। सोपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी गावात निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा आहे। निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। जालन्यातील भोकरदन अनवामध्ये माघी उत्साहाची सांगता झाली आहे। मागील 4 दिवसापासून अनवा गावात सुरू असलेल्या या उत्सवाला अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पुरातन वारकरी शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनवा उत्सवाची 325 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा अशी मागणी पुजारी मंडळानं केली आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शेळांना तडे गेलेत, त्यामुळे आता नव्यानंच बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळानं दिलाय।
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली आहे. गेल्या 2 महिन्यात तब्बल 2,59,221 रुपये इतकं दान भाविकांनी पेटीत अर्पण केलंय. यात काही चांदी, सोन्याचे दागिनेही भाविकांनी अर्पण केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं मोजणी पार पडली आहे. मुझफ्फरपूर स्थानकावर आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवर आहेत. पोलिसांकडून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे. काल मधुबनीत प्रयागराज महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांच्या ट्रेनवर दगडफेक झाली होती. यात एसी कोचच्या काचा फुटल्या, त्यामुळे प्रवासी घाबरले होते. या घटनेनंतर आरपीएफ जीआरपी अलर्ट मोडवर आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतील खारघर इथं डोक्यात हेल्मेट घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिवकुमार शर्मा याला मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी रेहान शेखला अटक झाली आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं रेहानला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपी रेहानला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र ज्या व्यक्तीनं हेल्मेट डोक्यात मारलं तो अद्यापही फरार असल्याचंच कळतंय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने-सामने आलेत. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येतील आरोपी पोलिसांना माफ करायचं तर मग वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे, असा पलटवार सुरेश धसांनी केलाय. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र पाठवली आहे, महत्त्वाची माहिती पाठवली आहे. मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, अशी मागणी दमानियांनी केली आहे. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलासाठी सगळी पोलीस यंत्रणा वेठीला धरल्यानं मोठा वाद उफाळलाय. एकीकडे संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 60 दिवसांपासून फरार आहे. तो शोधण्यात पोलिसांना यश येत नाही. मात्र तानाजी सावंतांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलं. सरकार काय करतंय, असा सवाल सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारलाय. महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात तब्बल 6 तास चौकशी झाली. दबाव आणण्यासाठी चौकशी करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. नाईक स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता संदर्भात एसीबी चौकशी सुरू आहे. माझ्या आणि माझ्या पत्नीला या दिवशी आम्ही 2दा आलो होतो आणि पुन्हा 8 दिवसापूर्वी नोटीस पाठवून आजची तारीख दिली होती. त्या तारखेला सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि त्यांना ज्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला माहिती पाहिजे होती ती माहिती दिलेली आहे. अजूनही त्यांनी काही माहिती मागवली ती सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी आमचे स्टेटमेंट लिहून घेतले, आमच्या उत्पन्नाचं सोर्स माहिती घेऊन घेतली आहे, आमचे बँक अकाउंट घेतलेले आहेत आणि सगळी माहिती त्यांना दिलेली आहे. पण साधारण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर तुमची जी आहे ती आज चौकशी करण्यात आली आणि कुठल्या विषयासंदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं होतं? एसीबी चौकशी तर गेले 2 वर्ष सुरू आहे आणि त्या चौकशी संदर्भात तुम्हाला बोलवलं होतं. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचा प्रताप समोर आलाय. खासगी विमानासाठी तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराजनं तब्बल 68 लाख रुपये मोजले. कौटुंबिक वादानंतर ऋषीराज सावंत यानं बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती समोर येते. तानाजी सावंतांचा मात्र ऋषीराजनं बँकॉकला जाण्यासाठी नकार होता. माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत याचा पुणे विमानतळावरच पोलिसांनी जबाब नोंदवलाय. तानाजी सावंतांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यात आणण्यात आलं. तानाजी सावंतांच्या मुलावरून संजय राऊतांनी टोला लगावलाय. श्रीमंतांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात. गरिबांची मुलं परिस्थितीतील गांजून बेरोजगारी, महागाई आणि बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून निघून जातात. हा शेवटी त्यांचा कुटुंबाचा प्रश्न आहे, यावर फार राजकीय चर्चा करू नये, असं राऊत म्हणाले. कौटुंबिक वादातनं ऋषीराज सावंत बँकॉकला निघाला होता. दरम्यान त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.
शिवसेनेचे मंत्री स्वीय सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती केली जाते. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयच करणार आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची बैठक झाली. मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री आमदार उपस्थित नव्हते, तर बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. एक महत्वाची बातमी समोर येते. इंडियाज गॉट लेटंट शो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अभद्र वक्तव्यानंतर युट्यूब शो इंडियाज गॉट लेटंट विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. इंडियाज गॉट लेटंट शो विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र सायबर सेलचं युट्यूबला या संदर्भात पत्र देखील गेलंय. 30 ते 40 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंडियाज गॉट लेटंटचे सर्व व्हिडिओज हटवले जाणार का असा सवालही आता उपस्थित होतोय. अशी शक्यता आहे इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये अश्लीलतेचे सर्व सीमा पार करण्यात आल्या होत्या आणि याचवरून रणवीर अलाहाबादिया, सुरेश रैना, समय रैना यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल या प्रकरणी करण्यात आलाय. महाराष्ट्र सायबर सेलकडनं युट्यूबला पत्रही गेलंय.